अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार, राजे रायभद्र शंकरराव नामक 6 लक्षांची जहागिरी त्यांप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्म संबंध, उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्नपाणी, नावडे भोगविलास, सुखोपभोग कळींचा त्यास, निद्रा न येची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तैसेच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिदलिदा आणि आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेची, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग एक विचार केला, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली भोवत, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तया स्वप्नी दृष्टांत जाहला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी, तरी ते तेथेच राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयांचे स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तुवा, हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामीचरित परस्परी प्रेमभावी सांगती, कित्येक प्रातस्नाने करोनी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोद प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणा रविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते अष्टमोध्याय. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ.